नाही, याच्यामध्ये मुख्यतः जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये 6 आरोपींना अद्यापपर्यंत अटक झालेली आहे. जो 6वा जो आरोपी आहे आणि महत्त्वाचा जो आरोपी आहे महेंद्र म्हैसकर याच्याकडून काही गरजडतीमध्ये आम्हाला सर्चमध्ये या ठिकाणी आम्हाला जवळपास काही प्रस्ताव त्या ठिकाणी 25 ते 30 प्रस्ताव असे मिळालेत. ते कुठेतरी तिथं बनावटी करून जसा फुटकेचा प्रस्ताव बनवला गेला त्याच पद्धतीने काही प्रस्ताव त्या ठिकाणाहून बोगस डॉक्युमेंट मिळाले आहेत. त्यांनी कुठेतरी सिग्नेचर किंवा त्या ठिकाणी कोणाचे सिग्नेचर त्यांनी घेतलेलं आहेत. त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. काय जे याच्यामध्ये आम्हाला पुराव्याच्या अनुषंगाने काही लोकांना मी नोटिसेस जबाबासाठी बोलवलेलं आहे. तर या पद्धतीने सध्या आमचा तपास सुरू आहे आणि भविष्यात ज्या म्हैसकरने ज्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधितांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्याच्या संपर्कात आलेलं आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी आम्ही चौकशी करत आहोत. नाही, याच्यामध्ये म्हैसकर हा अर्जुनी मोरगाव गोंदिया या ठिकाणी स्कूलवरती इंग्लिशचा शिक्षक आहे आणि तो अनुदानित शाळेवरचा शिक्षक आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी काही लोकांच्या माध्यमातून त्यांनी या गोष्टी या बोगस डॉक्युमेंट बनवल्याचं प्राथमिकदृष्ट्या आम्हाला दिसून येते. त्या पद्धतीने बोगस बनवलेले प्रस्ताव त्याच्या घरातून आम्ही सीज केलेला आहे. त्याचे लॅपटॉप कॅम्प्युटर पण आम्ही सीज केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने जे आम्हाला माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या संस्था चालकांची चौकशी करतो. त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. जे काय आम्हाला डॉक्युमेंट प्राप्त होतात त्याच्या अनुषंगाने प्रत्येक डॉक्युमेंटचा जो काही रोल आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा किंवा स्टाफचा त्या पद्धतीने आम्ही तपास केलेला आहे. नाही, या पद्धतीने व्याकरणाच्या चुकीच्या संबंधात सांगता येणार नाहीये. तर असं काही नाहीये व्याकरणाच्या चुका, पण जे काही प्रस्ताव बनवलेले आहेत ते कुठंतरी आम्हाला त्या ठिकाणी पुरावा मिळून येतोय की हा व्यक्ती ह्याच कामामध्ये गुंतलेला दिसतोय. त्यामुळे इतर आणखीन कुणाला त्यांनी या दृष्टीने मदत केली आहे का हे पण आम्ही पडताळून पाहतो. ते तपासात निष्पन्न होईल पुढे काय आहे. याचा एक पॅरलल तपास नाही, याच्यामध्ये जो सायबरला तपास चालू आहे त्याच्या संदर्भात तो वेगळा विषय आहे आणि जो आमच्याकडे जो तपास चालू आहे हा वेगळा विषय आहे. याच्यामध्ये बोगस डॉक्युमेंट करून सहशिक्षकाचं सर्टिफिकेट प्राप्त करून नंतर प्रिन्सिपलचे पद त्याने प्राप्त केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी शालार्थ आयडीचा हा वेगळा विषय आहे. त्यामुळे याचं मिक्सअप करता नाही येणार. तो वेगळा तपास आहे.